बघू शकता किती मोठा नाग हा शेताच्या बांधात आहे. असे मोठे मोठे नाग, कारण मेलन काळात असल्यामुळे साप घराजवळ बाहेर पडतात, शेतात तर मोठ्या प्रमाणात राहतात. फक्त 4 दिवसापूर्वी साप पकडला आहे मी, आणि तो धामी नसल्यामुळे ह्यांनी सोडा म्हटले. तो व्हिडिओ तुम्ही बघितला असणार 2 दिवसापूर्वी. बघितला कशा प्रकारे आता बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय. बायका असतात काय असतात घाबरतात. बाहेर आला नंतर हा असं आपणच जायला बघतोय. बायका अशा घाबरतात. शेतात साप पकडायची गरज नाही, पण त्यांच्या समाधानासाठी पकडा लागतंय. आणि मिलन काळ असल्यामुळे आम्हाला पण कधी कधी वाटतं की एवढे मोठे नाग राहतात कुठं असणार. म्हणजे एखादा बेडूक खाऊन ते आपलं आयुष्य काढत असतात, उंदीर खाऊन एखादं आयुष्य काढत असतात, आणि शेताशिवार असे राहतातच. आम्ही नेहमी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो, काहीही उपयोग नाही लक्षात घ्या. शेतात साप पकडून फक्त 4 दिवसापूर्वी पकडला की डझन साप आम्ही पकडले असणार. तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता. धामीण असल्यामुळे ह्यांनी सतत आम्ही येत असून लेक्चर देत असल्यामुळे ह्यांच्यात थोडा बदल झाला आणि धामीण सोडा लावले होते इथं बाजूला. आणि आता मात्र नाग असल्याची त्यांना खात्री असल्यामुळे आणि या बायकांच्या समाधानासाठी त्यांनी काम करतात वगैरे. नंतर काही लोक मारूया म्हणतात. आम्हाला शेतात साप पकडल्यानंतर बरेच लोक टीका करतात की तुम्ही का पकडता म्हणून. मारण्यापेक्षा त्यांना पकडून सोडलेलं बरं. खरं तर तोंडावरती थोडंसं काळा टिपका त्यांना म्हणजे तोंडाचा भाग दिसतोय बघा. म्हणजे सापाच्या रंगामध्ये किती विविधता, नक्षीकामामध्ये किती विविधता निसर्गानं केलेली आहे. स्वतः तो बाहेर आला, नंतर मात्र आपण कसा स्वतःहून जायला लागला हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओद्वारे तुम्ही सगळी माहिती हे करून घेऊ शकता. सापांना सतत बघितल्याने, त्यांना जाणून घेतल्याने सापाची भीती दूर होऊ शकते. आणि आपण सुद्धा विचार करू शकता, एवढे मोठे साप आपल्याकडे राहतात, फक्त आपण हातपाय पडून एवढी काळजी घेतला तर सापापासून भिण्याचं कारण नाही असं मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडासा माझ्याकडे धावून तो आला, जसा आता येतोय नंतर मात्र तो आपणच निघून जात होता. हे समजून घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना जोपर्यंत साप कळणार नाही, समजून घेणार नाही, तोपर्यंत सापाची भीती दूर होणार नाही. सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात, कारण नाग 200 पर्यंत उंदीर खातोय, धामण 300 पर्यंत उंदीर खातोय. आणि चावण्याच्या घटना अतिशय कमी घडतात. लक्षात घ्या, आपण काळजी घेतली, अंधश्रद्धा, अज्ञान, गैरसमज दूर झाले तर सर्पदंशापासून आपण नक्की वाचू शकतो. आणि भला मोठा नाग, जवळपास 5 वर्ष वयाचा हा नाग असायला हरकत नाही. पांढरा नाग आपण म्हणू शकतो. हा आरामात सापडला असं म्हणावं लागेल. धन्यवाद मित्रांनो.